चांगलं क्रिकेट खेळलं आणि तिकडे जर पाहायला गेलं तर त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नाव मिळवलंय। पण त्यांना देखील माहिती आहे जर आपल्या गावाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर आपल्या तालुक्याच्या पलीकडे जाऊन क्रिकेट खेळावं लागेल आणि त्याच उद्देशाने जर पाहायला गेलं तर सर्व खेळाडूंनी विचार केला आणि विचारपूर्वक त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आज जर पाहायला गेलं तर फर्स्ट निगीटमध्ये नक्कीच हा सामना खेळायला सुरुवात केलेली बघायला भेटेल। चांगलं क्रिकेट पाहायला मिळेलच पण विसरून चालणार नाहीये कारण समोर देखील तितकाच ताकदवर संघ आपल्याला बघायला भेटतोय। दैसर संघ देखील एक मोठा नामवल्ली यादीचा संघ आहे आणि त्यांचंही क्रिकेट त्यांच्या विभागामध्ये आवर्जून ओळखलं जातं आणि खास करून आज आपण सर्वजण हा गावदेवी क्रिकेट संघ आयोजित साहिल प्रतिष्ठान चषकाच्या या खरं तर पहिल्या रात्रीमध्ये पाहतोय। सालाबाद प्रमाणे जर पाहायला गेलं तरी संपूर्ण स्पर्धा सर्वांच्या भेटीला येत असते आणि प्रत्येकाला अक्षरशः जर पाहिलं तर उत्कंठा ही नक्कीच सातत्याने लागत असते की कधी साहिल प्रतिष्ठान चषक येतो आणि आम्ही तिथे खेळतो कारण या चषकामध्ये मॅनेजमेंट जे काही नियम असतात ते फार कठोर असतात कारण मॅनेजमेंट कमिटीच तितकी कठोर आपल्याला पाहायला मिळते आहे। आमचे संपूर्ण जर पाहायला गेले तर पिंपळुलीकर असतील ज्यांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी मेहनत ही आवर्जून घेतलेली आहे आणि आज आपण पहिल्या रात्रीमध्ये नक्कीच भरपूर खात्री देणारं क्रिकेट या साहिल प्रतिष्ठान चषकाच्या पहिल्या निगीटमध्ये पाहतोय आणि आजच्या फॉर्मॅटमधला हा शेवटचा सामना पाहायला मिळेल म्हणजेच फर्स्ट राऊंडमधील ज्या काही मॅचेस होत्या त्यामधून हा अंतिम मॅच आणि या मॅचमध्ये हे दोन संघ खेळत आहेत। दोन्ही क्वालिफायर अंपायर एंटर झाली आहेत। दोन्ही टीमला सांगण्यात येते की आपण वेळेच्या बाबतीत क्रिकेट खेळायचं आहे। खास करून गोलंदाजी करणाऱ्या टीमला सांगितलं जातं की वेळेला आपण महत्त्व द्या कारण जवळपास बराचसा उशीर झालेला आहे त्यामुळे आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे। जाऊया मैदानाच्या दिशेनं। बोर्ली टीमची सलामीची जोडी एंटर झाली आहे ज्यामध्ये आपण बघतायत विलास आणि त्याच्या जोडीला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करण हे दोन बॅटर एंटर होत आहेत आणि समोर गोलंदाजी मार्कवरती अमोल हा गोलंदाज सज्ज झालेला आहे। ओहो अमोलचा पहिलाच बॉल बॅटची टॉप एज मिळाली आहे। शॉर्ट थर्ड मॅन आहे मौजूद मैदानाच्या आतमध्ये। तिथे जर पाहायला गेलं तर थोडीशी मिसफिल्ड बनवली गेली आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच मिसफिल्डचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्या विलासच्या बॅटमधून 2 धाबा भेटल्यात। 2 धाबा देखील महत्त्वाचे असतात कारण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल तुमचं गावाचं भविष्य उज्ज्वल करत असते आणि आज आपण बघू शकतोय या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेज निर्णय म्हणजेच तुम्हाला एक रन्स फार इम्पॉर्टंट आहे। ओहो चांगलं क्रिकेट सुरू आहे। तिथे मैदानाच्या आतमध्ये रिस्क पाऊल टाकलंय पण त्या रिस्क्या पावलाच्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला बॅटर सेफ राहत असताना पाहाल। एक सिंगल या चेंडूवरती मिळाली गेली आहे। चला नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय। आकाश आपण यायचं प्रेझेंटेशन कक्षामध्ये आणि आपण देऊया आकाशला या स्पर्धेतील हा मॅन ऑफ द मॅचचा किताब। तर लगेच आकाश आपण या। भरपूर चांगला परफॉर्मन्स आकाशने दाखवला बॅटिंगमधून भरपूर जल्लोषाची फलंदाजी त्याने दाखवली। खरं तर फलंदाजी करत असताना एक वौधुस्तक बॅटिंग खेळली आणि गोलंदाजीमधून देखील समोरच्या टीमला चारी खांदे चित केलं असा खेळाडू ठरलेला आहे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाशला पण देतोय हा या स्पर्धेतील साहिल प्रतिष्ठान चषकाचा पहिला प्लेअर ऑफ द मॅच। अभिनंदन असेल आकाश। आकाश सर्वप्रथम तुला या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय वाटलं? ग्राउंड तर खूप छान आहे, खेळायला मजा आली, लाईट पण बरोबर आहे, चांगले आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा निर्णय तुला या साहिल प्रतिष्ठान चषकाची मॅन ऑफ द मॅच भेटते त्याबद्दल तू काय बोलशील? चला तर अभिनंदन आपण देऊया हेदुटणे टीमच्या या खेळाडूला पुढील वाटचालीसाठी बऱ्याचशा शुभेच्छा आपण देतोय। त्यानंतर आपण लगेच कंटिन्यू जिथे रमलं गेले दोन गावांच्या माध्यमातून फार मोठी लढत आणि या लढतीमध्ये बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला बॅट्समन करण फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना अमोल। चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। अमोलचा हा बॉल लेग स्टिक मिस केली आहे। ऑफिशियल अंपायर आपण बघू शकतो आमचे अनिल पादीर सर सांगतायत की एक्झॅक्ट व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकावरती जर पाहिलं तर 8 धाबा बनत असताना या मॅच मध्ये आपण बघतायत बोर्ली टीमच्या बोर्ली संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि सध्या सगळीला पहिलं पॉवर प्ले सुरू आहे। मागे सरकले आहेत करणच्या बॅटमधून पॉइंट खबरला
देखना लजीज ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला भेटतोय, पण तिथे प्रोटेक्शन अवेलेबल त्या पॉइंट झोन मध्ये आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये 2 धाबीची चतुराई चपळाई सिद्ध करत असताना करणच्या बॅटमधून सध्या मिळाल्या 2 धाबा. 2 रन्स मिळत आहेत. बोरली संघ सध्या तरी 10 या धावसंख्येवरती पोहोचली जाते आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फार मोठं घमासान रमलंय जरूर. 5 षटकांची मॅच ऑलरेडी आहेच आहे, बट पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग फर्स्ट करत असताना टार्गेट किती मोठं दिलं जाईल हे पाहायचं. आखूडपट्ट्याचा बॉल ऑन साइडला, बॅटचा लपेटा मोडला फिल्डर, बॉल वरती मिड ऑनचा पोहोचतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेचा कॉल लगेच देत असताना करणच्या बॅटमधून येत आहेत. इथे पुन्हा एकदा या 2 धाबा बघू शकतोय. मोठे फटकेच तुम्हाला खरं तर मोठं धावफलक बनवण्यासाठी मदत करत नसतात, तर सिंगल आणि डबल या दोन्ही गोष्टी तुम्हाला मदत करत असतात मोठं टार्गेट बनवण्यासाठी, आणि त्याचाच वापर या मॅच मध्ये जर पाहिलं तर सध्या बोरली टीमने केलाय. एकच चौकार या मॅच मध्ये खरं तर या षटकामध्ये आलेला आहे, आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर वारंवार सिंगल्स आणि डबलचा वापर हा चांगल्या प्रमाणामध्ये करत असताना आपण बघितलंय या मॅच मध्ये बोरली टीमला. आणि अशा प्रकारे पहिल्याच षटकामध्ये बॅटिंग करत असताना बोरली टीम विदाउट लॉस 12 धाबा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर अमोलने गोलंदाजी फेकली आहे, ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच एक चेंडू एक्स्ट्रा जरूर टाकलाय, बट एक्स्ट्रा चेंडू जरी टाकला असेल तरी सुद्धा फर्स्ट ओव्हर मध्ये जी बॉलिंग त्याला करायची होती ती त्याने देखील केली आहे. पण आता इथून येणाऱ्या ज्या काही जिम्मेदार आहेत त्या मात्र नक्कीच वारंवार संपूर्ण दहिसर संघाच्या खरं तर खेळाडूंना घ्याव्या लागतील, कारण क्रिकेट हा खेळ सांघिक एका किंवा दोघांवरती अवलंबून नसतो, तर टीम मध्ये जे 11 किंवा 12 खेळाडू असतात त्यांच्यावरती अवलंबून असतं. आता आपण बघतायत बोरली टीमचा 1 मॅन शो, द वंडर बॉय बोरली मैदानाच्या आतमध्ये विलासच्या बॅटमधून येतो ऑन साइडला, सिक्सर. या खेळाडूकडे जर पाहिलं गेलं तर नक्कीच मनगटामध्ये बरीच ताकद आहे, आणि त्यामुळे जर तुम्ही त्याच्या झोन मध्ये चेंडू टाकत असाल तर त्याचाच परिणाम तुम्हाला घ्यावा लागेल. विलासच्या बॅटमधून आलाय षटकार, आणि आता बोरली संघ बॅटिंग करत असताना 18 धावफलकावरती पोहोचलाय. 18 धावफलकावरती आहेत. विलास चांगली बॅटिंग करतोय, पण समोर मैदानाच्या आतमध्ये विसरून चालणार नाहीये, कारण दहिसर संघ देखील एक नामांकित टीम आहे, ज्यांनी खरं तर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये भरपूर मोठा लेखाजोखा निर्माण केलेला आहे, आणि म्हणूनच आज ते संपूर्ण जर पाहिलं तर साहिल प्रतिष्ठान ट्रॉफी मध्ये खेळ करतायत. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये दीपक या गोलंदाजाचा, जो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक स्वतःसाठी दुसरं षटक फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान बॉल, परंतु त्याच्यावरती पुढे एकदा प्रति उत्तर टेकलंय बॅटर विलासनं. आवाज आलाय कटकन, लँड होईल बॉल मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर झटकन. इंटरेस्टिंग स्ट्रोक, आनंद दिला या फटक्याने सध्याच्या घडीला बोरली टीमला. येतोय मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, यूज इट, सिक्सर. माहोल बनवला जाईल इथे आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बोरली टीमच्या विलासच्या बॅटमधून. आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये सर्वांना खरं तर खात्री देणारं क्रिकेट खेळलं जातंय. आता बॅटिंग करत असताना विलासच्या बॅटमधून वा समोर स्ट्रेट एरो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना विलास आल्या रंगात, बॉल जात आहे ढगात, षटकार. परफेक्ट चांगल्या टच मध्ये फलंदाजी सुरू झाली आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन विलासच्या बॅटमधून. चला ऑर्गनाइज कमिटी बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे, कारण इगतपुरी तालुक्याचा आणि नक्कीच बोरली गावाचा सितारा आज मैदानाच्या आतमध्ये इथे अंबरनाथ तालुक्यामध्ये येऊन या साई प्रतिष्ठान चषकामध्ये येऊन जर पाहायला गेलं तर आपल्या नावाची चर्चा या उभ्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये करायला सुरुवात करतोय. चर्चा तर झाली पाहिजे, कारण चर्चा जर तुम्ही स्वतःची करणार नाही तर तुम्हाला ओळख ही संपादित होत नसते, आणि ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये विलासची होती आहे. बट आता मिस टायमिंग, बॅटची टॉप एज, लागेल विकेट. बॅटिंग करत असताना बोरली टीमला फलंदाज विलास आउट. विलास बाद झालाय, पण आता त्याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी सध्या सगळीला आपण बघू शकताय तर माही हा फलंदाज दाखल होतोय. माही देखील एक चांगला बॅटर आहे,
आणि अनेक वेळा जर पाहायला गेलं तर नक्कीच त्याच्या घरच्या तालुक्यामध्ये असो किंवा शहापूर तालुक्यामध्ये असो फार वेगळं क्रिकेट आपल्या गावासाठी आवर्जून खेळलाय. पण आता या मॅच मध्ये तो कशा प्रकारचा परफॉर्मन्स देईल हे देखील पाहायला भेटेलच. 30 धावा धावफलकावरती वन लॉन्चच्या खरं तर खात्यामध्ये बॅटिंग करत असताना बोर्ली टीम तिसऱ्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होतोय. खेळपट्टीवरती आपण बघतायत माही आलाय, जो माही मैदानाच्या आतमध्ये सध्या नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती इंटर होतोय. डाव्या हाताचा बॅट्समन आहे. या खेळाडूकडे भरपूर सारे प्रोफेशनल क्रिकेट आहे, कारण आवर्जून आम्ही जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी शहापूर विभागामध्ये असतो तेव्हा तेव्हा या खेळाडूची फलंदाजी आम्ही अनेक वेळा पाहिली आहे, म्हणून त्याची चर्चा नक्कीच इथे केली जाईल. पण विसरून चालणार नाहीये, कारण याच विभागातील याच तालुक्यातील एक मोठं नाव दहिसर संघाचं आहे, त्यामुळे त्यांची चर्चा होईल. पण आता चर्चा होतीये बोर्ली गावाची, आणि बोर्ली गावाचे सितारे आज अंबरनाथकरांना दाखवून देत आहेत इगतपुरी तालुक्याचं हे हँडसम क्रिकेट. 4 षटकार. आलेले आहेत आणि त्यामधून एक विकेट, एक डॉट बॉल. म्हणजे हे जे षटक आहे दीपकचं ते आतापर्यंत जर पाहिलं तर एक विकेट मिळवून 24 धावेचं ठरलंय. म्हणजे आतापर्यंत या मॅच मध्ये फार महागडी बॉलिंग करत असताना आपण दहिसर संघाला पाहिलंय. त्यामुळे आता दहिसर टीमला देखील विचार करून इथे मॅच मध्ये वापसी बनवावी लागेल. वापसी जर बनली तर हे बॅटल थोडंसं कमकुवत बनेल, पण जर वापसी बनली नाही तर या मॅच मध्ये कदाचित आजच्या रात्रीमधलं एक फार कम्फर्टेबल मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल बोर्ली टीम कडून. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. करण आहे स्ट्रायकर एंडला मिस्टामिंग, आणि यस वापसी बनेल. नजर हटी, मैदान के अंदर दुर्घटना घटी. विकेट नंबर 2 फलंदाज बाद. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजी करत असताना इथे बोर्ली टीमच्या 2 विकेट देखील गमावली आहेत. फलंदाजी करत असताना सध्या तरी आता बॅटिंग करणाऱ्या बोर्ली टीमनं जी चर्चा हवी होती खरं तर या बॅटलला थोडंसं रोखण्यासाठी ती चर्चा डेफिनेटली बनली आहे. दुसरा विकेट सापडलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रोहितच्या या तिसऱ्या स्पेलच्या पहिल्याच बॉलवरती. अशीच जर गोलंदाजी सुरू राहिली तर बोर्ली टीम देखील या मॅच मध्ये स्ट्रगल करेल. अजून कम से कम या मॅच मध्ये किंबहुनात 2 किंवा 3 विकेट तरी शोधाव्या लागतील इथे कमबॅक करण्यासाठी. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला दहिसर टीमला 2 विकेट 36 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी पाठवला गेलाय. हरीला मैदानाच्या आतमध्ये इंटर केलाय. हरी देखील एक चांगला फलंदाज आहे, पण या मॅच मध्ये लक्ष केंद्रित करून जर पाहिलं तर माही हा फलंदाज आल्या षटकार खेळत असताना आपण पाहिलाय. म्हणजेच तो बॅटर इथे या मॅच मध्ये कदाचित नक्कीच इथून पुढे ही सर्व काही जिम्मेदारी आहे बोर्ली टीमची ती आपल्या खांद्यावरती घेणं फार गरजेचं असेल. रोहितच्या गोलंदाजीवरती मैदानाच्या आतमध्ये पहिला सफल विकेट मिळालेला आहे. आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होती आहे. हरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. सॉफ्ट हँडेडनं खेळण्याचा प्रयत्न करत होते.
ऑटोमॅटचा इस्तेमाल करायचा होता, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पडल्यानंतर हा चेंडू अधिकसा खाली राहिला आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जो गोलंदाजी करत असताना रोहित आपण पाहत आहे, त्या रोहितला मैदानाच्या आतमध्ये वारंवार यश मिळत आहे. यश तर नक्कीच शोधावं लागेल, कारण स्वतःची पर्सनॅलिटी ही स्वतःलाच बनवावी लागत असते. कारण लोक फक्त आणि फक्त तुमची नावं खरं तर पाहायला गेले तर सातत्यानं खराब करण्याची कामं करत असतात. म्हणून इथे मैदानाच्या आतमध्ये जर पर्सनॅलिटी तुम्हाला स्वतःची आखायची असेल तर क्रिकेट हे चांगलं खेळावं लागेल. तिसरा चेंडू तिसऱ्या बॉलवरती मिळते एक सिंगलच्या मदतीने दाफलकावरती थोडंसं चेंज होत आहे. बॅटिंग करत असताना इथे बोर्ली टीम 2 लॉस करत असताना 37 धावा दाफलकावरती बनतायत. या षटकामध्ये थोडंसं मंद लेवलचं क्रिकेट आपण खेळत असताना बॅटिंग करणाऱ्या बोर्ली टीमला बघू शकताय. समोर स्ट्राईक रोटेट झाली आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. शॉट ऑफ लेंथ थोडीशी हरकत जाणवली आहे गोलंदाज रोहितच्या या अँगलवरती, कारण थोडासा जो राईट हँडरचा अँगल सुरुवातीला होता तो आता चेंज झाला आणि समोर लेफ्ट हँडर आलाय, म्हणजे थोडीशी दखल ही गोलंदाजाच्या अँगलवरती पडली आणि त्यामुळे लेग स्टिकला मिस करून हा चेंडू एकसा रिलीज केला गोलंदाज रोहितनं. ओहो, रोहितचा हा चेंडू भन्नाट वेग पण तितकाच चतुराईचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर माहीच्या बॅटमधून बघतोय. प्रोफेशनल क्रिकेट कशाला म्हटलं जात असतं तर जिथे तुम्हाला खराब चेंडू पाहायला मिळेल त्याच्यावरती आक्रमण करणं आणि जिथे चांगला चेंडू असेल त्याच्यावरती तुम्हाला सन्मान देणं. आणि नक्कीच आपण बघाल चांगला चेंडू जिथे आला तिथे सन्मान दिला आणि खराब बॉल जिथे आला तिथे षटकार आला, म्हणजे माही हा फलंदाज नक्कीच एक चांगलं क्रिकेट खेळतो आहे. ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये गतीमध्ये थोडंसं चेंज केलं होतं, पण हा चेंडू आता उजव्या स्टिकला बराचसा जर पाहायला गेले तर बाहेरच्या दिशेने सोडतोय आणि पंच पुन्हा एकदा सांगतायत इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या सहाय्याने दाफलकावरती आता 40 धावा बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बोर्ली संघाच्या लागल्यात. समोर स्ट्रायकर एंडला हरी फटका हवेत. फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हरचा बॉल खाली आणि मैदानाच्या आतमध्ये लागेल फलंदाजी करत असताना बोर्ली टीमला विकेट नंबर या मॅच मध्ये सध्याच्या घडीला 3. फलंदाज हरिबाद. चाळीस धावा दाफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये बोर्ली टीम देखील आता इथून थोडंसं स्ट्रगल करती आहे, कारण आता त्यांची जी फलंदाजी भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रॉंग होती ती फलंदाजी बाद झाली आहे. 40ला 3 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मॅच मध्ये बोर्ली टीमला आपण बघतायत. वेगवान चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये लावड्या फील करतायत गोलंदाज लेग बी 4 साठी, बट ऑफिशियल पंच सांगतायत की पूर्णपणे जर पाहायला गेलं तर तिन्ही स्टिकला चेंडू मिस करतोय आणि एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये रोहित हा गोलंदाजी करत असताना डेफिनेटली भरपूर मोठं कमबॅक करत असताना या मॅचला बघायला मिळेल. रोहितला देखील माहिती आहे चांगलं क्रिकेट इथे दाखवणं गरजेचं आहे, कारण अगोदरची 2 आपली पावरप्लेची षटकं आहेत ती महागडी ठरली आहेत आणि त्याच उद्देशाने रोहितने या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना 2 चर्चेचे विकेट शोधलेले आहेत आणि सर्वप्रथम या ओव्हरमध्ये त्याने फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केले आहेत, म्हणजेच हे षटक फार निर्णायक ठरलं या बॅटलला थांबवण्यासाठी. आणि बॅटिंग करत असताना बोर्ली संघाचा जर विचार केला तर इथे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा दाफलकावरती बनल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला, अजून देखील उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या धावगतीने जर फलंदाजी सुरू राहिली तर कमसे कम या बॅटलमध्ये एक मोठं टोटल रचलं जाईल बॅटिंग करत असताना बोर्ली टीम कडून. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. शफल झाला अक्रॉस बॅट. फटका चांगला आहे आणि चांगल्या फटक्यातून मिळत आहेत चांगल्या धावा. शॉर्ट्सवर लेगला खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रातून माहीच्या बॅटमधून आलाय हा 4.
चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने आता 44 धाबा फलकावरती बनतायत. माही हा फलंदाज सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत बॅटिंग करत असताना चांगल्या पद्धतीनं धावा कुटण्याचा प्रयत्न करतोय. वैयक्तिक जर विचार केला तर 3 चेंडू 11 वरती तो फलंदाजी करतोय. ओहो, इथे हा चेंडू बॉडीपासून लांब वरती ठेवला गेला, बट तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळा चेंडू जास्तीचा बाहेर गेला असं ऑफिशियल पंच म्हणतायत. आणि या एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती जर लक्ष टाकलं तर सध्या तरी 45 धावेवरती बॅटिंग करत असताना बोर्ली टीमचं धावफलक पोहोचत आहे. दहिसर टीम या मॅच मध्ये गोलंदाजी करते आहे. समोर गोलंदाजी करत असताना राज, पण आता राज वरती प्रेशर आहे हे स्पष्टपणे राजच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळत आहे. कारण समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताचा फलंदाज म्हटला तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये फार खुमखारी फलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि इथे हा खेळाडू भरपूर चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेलं तर भरपूर मोठा अडथळा बनलाय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजवरती. चांगला खेळाडू आहे समोर मैदानाच्या आतमध्ये माही, कारण त्याने अगोदरच ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण राजला देखील मनामध्ये घ्यावं लागेल कोण चांगलं आणि कोण किती श्रेष्ठ हे न पाहता स्वतःचा खेळ किती महान आहे हे दाखवणं फार गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय कमी गतीचा बॉल, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ, आणि शॉर्ट ऑफ लेंथ म्हटला तर बॅटरसाठी फायदेशीर लेंथ, आणि त्या फायदेशीर लेंथचा फायदा उठवत असताना माहीच्या बॅटमधून पुन्हा एकदा शॉर्ट स्वेरलेगचा सीमारेखेला पूर्णपणे बेधुंद करत सोडलाय. मिळतात 4. चौकार आलाय आणि चौकार आल्यानंतर आता धावफलकावरती आपण बघू शकतायत आत्ताच्या घडीला 50चा आकडा ओलांडला जातोय बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बोर्ली टीम कडून. सध्या तरी आपण बघतायत 51 धावा धावफलकावरती इथे पोहोचल्यात. आणि समोर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना वैयक्तिक माही हा बॅटर 4 बॉल यूज करत असताना 15 या धावसंख्येवरती खेळतोय. अजून देखील या ओव्हरमध्ये बऱ्याचशा बॉलची फेकी करायची आहे गोलंदाजाला. एक्झॅक्ट वेगवान चेंडू लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न माहीने केलाय, पण आता हा चेंडू सरळ बॉडीवरती स्ट्रॅटेजी बनवतोय आणि मैदानाच्या आतमध्ये राजचा हा बॉल येईल डॉट डॉट बॉल. चांगलं क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून. जितक्या चांगल्या धावा कुठल्या जातील फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये बोर्ली टीम कडून तितकंच या सामन्याचं चेस देखील पाहायला मिळेल. पण आता सध्याच्या घडीला तळमळ करतोय या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बोर्ली टीमचा 1 मॅन शो, आणि माहीच्या बॅट मधून दाखवलाय पुन्हा एकदा हवेचा हा सिग्नल. सिक्सर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टायमिंग चांगलं. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर एलिव्हेशन चांगलं मिळालंय आणि पुल शॉट सक्सेसफुल गोल झालेला आहे स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, सिक्सर आला. सिक्सरच्या मदतीने आता धावफलकावरती थोडंसं चेंज होत आहे. 57 धावा धावफलकावरती बनल्या जात आहेत. बोर्लीकर आज भरपूर सारे खुश असतील, कारण इथे अंबरनाथ तालुक्यामध्ये त्यांनी प्रवास केलाय आणि सध्या तरी तो प्रवास करून त्यांचा आज सामना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना एका चांगल्या मोठ्या घडामोडीचा बघायला भेटतो आहे. 57 धावा धावफलकावरती बनल्यात मॅच मध्ये. तिथे माही हा फलंदाज सध्या सगळीला चांगला फिनिशरचा रोल दाखवतोय. वाह, अजून एक भव्य इशारा. बट तिथे फिल्डर त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये एफर्ट चांगले देण्याचा प्रयत्न केलाय, पण तिथे बीट केलंय. आणि आता पुन्हा एकदा सरळ मिड ऑन आणि मिड विकेटचा बीचो बीच खोदून काढलेला फटका तोडफोड करत असताना पोहोचलाय 4.
चौकार आलाय आणि आता चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 61 धाबा फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये सध्या सगळीला आपण बघतायत बॅटिंग करणाऱ्या बोर्ली टीमच्या मिसामिंग सोक फटका फसला चान्स आहे. ओ या क्षणी काय घडतंय नजर हटली आणि मैदानाच्या आतमध्ये दुर्घटना घडली असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. एक एक चुकी तुम्हाला खरं तर क्रिकेटमध्ये असो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असो नक्कीच सातत्यानं कमी लेखवत असते. जर तुम्ही चुकी केली तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला भरपूर कठीण प्रसंगांचा सहवास हा घ्यावा लागत असतो आणि इथे आपण बघू शकतोय या सामन्यामध्ये तुम्ही चुकी केली आहे कारण 2 झैल मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन माहीचे सुटलेत आणि त्यामुळे नक्कीच इथून आता येणारे काही जे काही चित्र असतील त्या चित्रामधून नक्कीच सातत्यानं कठीण प्रसंग हे मात्र बॅटिंग करत असताना दाखवले जातील बॅट्समन माहीच्या बॅटमधून. 62 धाबा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या 4थ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 4 षटके मैदानाच्या आतमध्ये हाताळून होत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धाबा धावफलकावरती जॉईन झालेत. अजून देखील 1 ओव्हरचा खेळ करायचा आहे आणि 1 ओव्हरमध्ये इथून आता नक्कीच बॉलिंग टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर दी स्टम्प्सनं हरे सज्ज होतोय. ओहो हरेचा पहिलाच बॉल वेगवान चेंडू समोर किती चांगला फलंदाज आहे हे मला माहित नाहीये पण माझा खेळ हा मला माझ्या स्वतःच्या विश्वासातून साध्य करून दाखवायचा आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये हरे पहिला बॉल येतोय डॉट. पहिला चेंडू डॉट आलाय. त्याच्यानंतर आता माहीच्या बॅटमधून पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळेल. मिड विकेटला फिल्डर आहेत. माही थोडेसे शांत राहत आहेत. एक सिंगल या चेंडूवरती भेटेल आणि या सिंगलच्या बढतीने आता बोर्ली संघाचा धावफलक फलंदाजी करत असताना 63 या धावसंख्येवरती लौकिक होत आहे. 63 धावा धावफलकावरती बनल्यात. तिथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक चेंज झाली आहे. कल्पेश ऑन दी स्ट्रायकर एंड. त्रेसष्ट धाबा धावफलकावरती आहेत. समोर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने तयार झाली आहेत. हकुडपट्ट्याचा बॉल पडल्यानंतर थोडीशी हरकत करणारी उसळी सापडतीये या चेंडूवरती आणि तिथे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनसक्सेस राहतील. येईल डॉट बॉल. 63 धाबा धावफलकावरती लागल्यात. समोर मैदानाच्या आतमध्ये बोर्ली संघ फलंदाजी करतोय. दहिसर टीम या मॅच मध्ये गोलंदाजी करते. फटका चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडचा कल्पेश इनसाइड आउटला चांगलासा फटका खेळतोय. तिथे मैदानाच्या आतमध्ये आता प्रश्न विचारला गेला पंचांना की बॅटर आउट आहे की नाही आहे पण पंच सांगतायत की बॅटर सेफ. यस तर 2 रन्स याही चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने आता बोर्ली टीमचा धावफलक 65 या अंकावरती पोहोचलाय. 65 धाबा धावफलकावरती आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खेळलंय बॅटिंग करणाऱ्या बोर्ली टीमने. पण शेवट जर चांगला घडला तर एक चांगलं लक्ष बनेल. पण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना दहिसर गाव आहे आणि दहिसर गावाचा उभरता सितारा हरेश आणि हरेश या नावाने मिळवलाय या षटकामध्ये हा क्लीन बोल्ड विकेट. बॅटर बाद झालेत. आपण बघू शकतायत कल्पेश इथे बाद झालाय आणि कल्पेशच्या जागेवर आता नवीन बॅटिंग करण्यासाठी पाठवला गेलाय. सध्याच्या घडीला आपण बघाल खेळपट्टीवरती तिथे लाला आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. या षटकाचा जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय आणि शेवटच्या या बॉलवरती काय घडेल हे देखील आता काहीच वेळात पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 65 धाबा धावफलकावरती बनल्यात. डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. लाला स्ट्रायकर एंडला आणि लालाच्या बॅटमधून आलाय. सध्याच्या घडीला स्क्वेअर लेगच्या दिशेनं बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा 4 फिंच चांगलं केलंय इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना लालाने. आणि अशा प्रकारे या सामन्याची पहिली इनिंग खेळत असताना बोर्ली टीमचं एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहिलंय.
जिथे लागल्यात 69 आणि 70 धाब्याचं आव्हान सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना बघायला मिळेल तो म्हणजेच दहिसर टीम. चला टीम मीटिंग करायची नाही आहे. दहिसर क्रिकेट संघ आपण लगेच आपल्या खेळाडू कक्षामध्ये येऊन आपले बॅट्समन देखील लगेच पाठवायचे आहेत आणि बोर्ली टीम आपली फिल्डिंग आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच सेट करा. टॉस करतोय आपण बघू शकतायत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बेकरे विपक्षात मलंगड कोपऱ्याची वाडी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायचं आपण टॉस देखील करणार आहोत. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आहे की जो संघ लो स्कोरिंग सामना खेळेल त्याला डायरेक्टली तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल. आणि नक्कीच मॅनेजमेंट कमिटीनं इथे आमच्यासोबत निर्णय पोहोचवलेला की फणसवाडी टीमला बाय भेटलेले आहे, त्यामुळे तुम्ही नीट झोपून घ्या. आणि यापुढील जे काही सामने आहेत ते मात्र 3च षटकांचे खेळवले जातील. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे आपण बघतायत 70 धाब्याचा पाटला करत असताना मैदानामध्ये पाहायला भेटतोय सध्याच्या घडीला नक्कीच दहिसर संघ आणि दहिसर संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला बेकरी टीमचे कर्णधार आणि आपण बघू शकतायत मलंगड कोपऱ्याचवाडी संघाचे कॅप्टन्स आपण रिपोर्ट करायचं लगेच टॉस करून घेतो आपण. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना फेकल्या हरी या गोलंदाजाने आणि मिळाला लय भारी विकेट. फलंदाज बाद. अगदी आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पहिलाच बॉल भन्नाट गती होती तिथे हरी या गोलंदाजाची आणि भन्नाट गतीवरती जर पाहिलं तर नियंत्रण ठेवून फटका खेळू शकले नाही बॅट्समन. आणि त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कोणतीही धावफलकावरती नसताना विकेट खोलाय बॅटिंग करणाऱ्या दहिसर टीमनं. नवीन बॅटर राज आल्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी.
मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, पण त्या प्रयत्नावरती जर पाहिलं तर अक्षरशः पाणी फिरकावलं जात आहे, कारण वेग इतका आहे गोलंदाजाकडे की त्या वेगाच्या जोरावरती तिकडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजांना वारंवार थांबवलं जात आहे. अजून एक डॉट बॉल. ओहो, चांगलं क्रिकेट, भन्नाट गती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज हरीची आजच्या रात्रीमध्ये जर लक्ष केलं तर एक निर्धारित षटकाची गोलंदाजी देखील आपण एन्जॉय केली. त्याच्यानंतर 2 विकेट हॅट्रिक देखील पाहिल्यात. पण हे षटक जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलवरती यशस्वी क्षेत्रामध्ये फेकलंय गोलंदाज हरीने आणि अजून देखील 3 बॉल टाकायचे आहेत. आणि अशीच जर गोलंदाजी राहिली तर कदाचित निर्धारित षटकामध्ये हे नाव लौकिक होऊ शकतंय. वेगवान बॉल, बॅटची टॉप एज आहे, डायरेक्ट हिट. ओ, क्लोज मामला होता, क्लोज होतं, पण थोडंसं जर पाहायला गेलं तर नशिबामध्ये फेरबदल बनलाय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन बचावले जातात. येईल या षटकावरती आत्ताच्या घडला एक सिंगलने बॅटिंग करत असताना सध्या आपण बघतोय दैसर टीमचं दाफल खुलासा होत आहे. बॅटचे इनसाइड टॉप एज, शॉर्ट थर्ड मॅन उपस्थित होता. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला भेटली आणि एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचं वातावरण थोडंसं वेगळं पाहायला भेटत आहे. वेगवान बॉल समोर स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑफला फिल्डर आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये थोडासा धोका. आणि यस, पंच सांगतात की डायरेक्टली आपण जाऊया टीव्ही अंपायरच्या दिशेने, तर इथे रनआउट आहे की नाही आहे हे चेक केलं जाईल. एक्झॅक्ट चेक होत आहे, आपण बघू शकतोय ऑन स्क्रीन वरती टीव्ही अंपायरच्या मदतीनं हा डिसिजन चेक केला जातो आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जर पाहिलं तर आपण बघू शकतायत बेकरे टीमने नाणेफेक मला वाटतं जिंकली आहे आणि प्रथमतः बॅटिंग त्यांनी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघतायत मलंगड कोपऱ्याचवाडी टीमला मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण करण्यासाठी चॅलेंज केलं गेलंय. आणि यास टीव्ही अंपायरचा सिग्नल येतोय की बॅटरला मैदान सोडावं लागेल, विकेट लागेल बॅटिंग करत असताना. इथे दैसर टीमला राज ओटी आउट. बरोबर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत षटकाचा शेवटचा बॉल तिथे आली एक सिंगल आणि या सिंगलने आपण बघतायत बॅटिंग करत असताना 70 धाब्याचा पाटला करतीये मॅच मध्ये दैसर टीम आणि दैसर संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये हे 70 धाब्याचं लक्ष चेस करत असताना 2 विकेट गमावतीये. दाफलकावरती 3 धाबा आहेत आणि इथून मात्र मॅच मध्ये आपण बघू शकतायत 24 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि 24 बॉल मध्ये अजून देखील या मॅचला जिंकण्याकरिता जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतायत 67 धाब्याची गरज अजून देखील या मॅच मध्ये आवश्यक आहे जिंकण्याकरिता दैसर टीमला. दैसर संघाला देखील आता थांबून चालणार नाहीये, कारण एकदा वेळ निघून गेली की आयुष्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ती वेळ भेटत नसते. म्हणून जर वेळ इथे सध्या तुमच्याकडे आहे तर त्या वेळेवरती तुम्हाला स्वार होऊन इथे मैदानाच्या आतमध्ये यशाचा झेंडा रोवावा लागेल. 3 धाबा दाफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकाला सध्या सुरुवात झाली आहे. विलाचा पहिलाच बॉल फटका हवेत, मिस टायमिंग आहे, फिल्डर मिड ऑफचा येतोय, डाऊन दी बॉल आणि मॅच मध्ये लागतोय अजून एक विकेट. बरोबरीचा दाफलक, 3 धावा आणि 3 लॉस. बॅटिंग करत असताना दैसर टीम
जसा गोलंदाजी मार्कवरती विलास सज्ज झालाय तसा मात्र इथे विलासच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती सापडलाय सामन्यातला क्रुशियल दर्जाचा रेड सिग्नल विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पुन्हा एकदा मिस्टामिक चोख फटका फसलाय. विकेट किपर पुन्हा एकदा बॉल खाली आणि मैदानाच्या आतमध्ये कोणतीही चूक न होता लागतोय अजून एक धक्का. तू चल मै बी आहे हा बॅटिंग करत असताना बॅट्समन जगदीश आउट. परिस्थिती सध्याच्या घडीला जर पाहायला गेले तर नक्कीच फार वाईट बनली जाती बॅटिंग करणाऱ्या दहिसर संघाची. उमेदा तर भरपूर मोठ्या होत्या खरं तर साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये खेळण्याच्या चांगला क्रिकेट खेळण्याच्या, पण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सामना सुरू झाल्यानंतर कळालं की आज वेळ आणि काळ आणि संपूर्ण रात्र आपल्यासाठी फार अलगच दुःखदायक क्षेत्राची आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत 3 धावा धावफलकावरती असताना 3 वरती 4 विकेट अशी परिस्थिती बनली आहे फलंदाजी करत असताना दहिसर टीमची. विलास मैदानाच्या आतमध्ये येणारा बॉल हॅट्रिक ऑन बॉल फटका हवेत मिस्टामिंग आहे. फिल्डर बॉल खाली पोहोचतोय आणि या स्पर्धेतील आपण बघतायत 3री विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असतानाच्या पहिल्या रात्रीमध्ये बोरली गावाचा हा मोठा सितारा विलासच्या नावावरती आली आहे. इथे या स्पेलमध्ये ही विकेट हॅट्रिक फलंदाज बाद. तीन धावा धावफलकावरती आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विलास भरपूर वेगात गोलंदाजी करतोय. मिस्टामिंग पुन्हा एकदा आणि 4 बॉल 4 विकेट अजून एक फलंदाज बाद. दहिसर संघ आता पूर्णपणे सरसपाट विकेट. इथे सध्या तरी 3 धावा धावफलकावरती फक्त आहेत आणि समोर जर पाहिलं तर 6 विकेट गमवलेल्या आहेत फलंदाजी करत असताना सध्या सगळीला बॅटिंग करणाऱ्या दहिसर टीमने. परिस्थिती फार वेगळ्या क्षेत्राची बनली आहे या मॅचमध्ये दहिसर टीमची. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये फलंदाजीसाठी एंटर झाला रोहित आलायत. रोहित सॉफ्ट हँडेडनं खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला देखील माहिती आहे गोलंदाजाकडे वेग इतका आहे की त्या वेगावरती आपण काहीच करू शकणार नाही आहेत. पण जर नियंत्रण ठेवून जर फटके सजवले तर कदाचित धावा येऊ शकतात, पण त्या उद्देशानं फलंदाजी होत नाही आहे कारण टार्गेट देखील फार मोठं आहे आणि मोठं टार्गेट म्हटल्यावरती शांत राहून चालत नाही आहे. आणि त्याच उद्देशाने इथे ही जी चेस करण्याचा प्रयत्न होतोय तो इथे मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पहा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आणि मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आपले कमी पडू दिले नाही आहेत. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आत्ताच्या घडीला आपण पाहताय यस एक्झॅक्ट 1 शॉट तिथे पंच सांगतायत म्हणजेच एकच धाव भेटू शकते. पंच थोडंसं थांबायचं आहे कारण आपण इथे हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला की नाही ते पाहतोय. आणि इथे टिव्यांबाचा सिग्नल येतोय. हा जो खरतर
नक्कीच निर्णय होता तो मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटतोय. सेफ आहे म्हणजेच इथे एकच धाव या चेंडूवरती भेटेल. एफर्ट भरपूर दमदार दिले आणि संघासाठी धावा वाचवल्या, याला फार महत्व मिळत असताना आपण बघू शकतात बोर्ली टीमला. 4 धावा धावफलकावरती सध्या तरी बनल्या गेल्यात. षटक नंबर 2चा खेळ संपन्न झाला. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकामध्ये सध्या सगळीला कल्पेश सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती कल्पेशचा पहिलाच बॉल तिथे आपण बघतोय आउटसाइड द लेग स्टिकच्या पलीकडे. तिथे एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकावरती थोडीशी भर पडतीये. एक्स्ट्रातून स्कोर कार्ड आता 5 या अंकावरती पोहोचला गेलाय. 5 धावा धावफलकावरती बनतायत. समोर मैदानाच्या आतमध्ये बोर्ली संघ गोलंदाजी करतीये. ओहो, वेगवान चेंडू, भन्नाट वेग पडल्यानंतर चेंडूला थोडंसं आतमध्ये आणतायत गोलंदाज कल्पेश आणि याच कल्पेशचा हा डॉट बॉल. अगोदर एकचा चेंडू पिक केला कारण इथे खेळपट्टी ओळखायला थोडासा उशीर झाला आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल. म्हणजे आता खेळपट्टी ओळखलेली आहे गोलंदाज कल्पेशने आणि आता फुल अंदाजामध्ये हा वेगवान बॉल पुन्हा एकदा क्लीन बॉलचा शिकार मॅच मध्ये आलाय. अजून एक गोल्डन विकेट फलंदाज बाद. इथे मात्र सध्या तरी आता वारंवार विकेट्स सॅक्रिफाईस झालेले आहेत. 5 धावा धावफलकावरती आणि 7 विकेट म्हणजेच या मॅच मध्ये आता ऑल आउटचा धोका हा बनला गेलाय. या मॅच मध्ये दहिसर टीमला ऑन साइडला थोडंसं जर पाहायला गेलं तर बॅटच्या रणांगणामधून चेंडू मोडलाय. तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मेडॉनला मिळाली आहे. या सिंगलने स्कोरबोर्डवरती थोडासा बदल घडत असताना आता 6 धावा धावफलकावरती बनतायत. 70 धावेचा पाटला या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय दहिसर टीम कडून, पण त्या प्रयत्नावरती अक्षरशः जर पाहायला गेलं तर नक्कीच वारंवार पाणी फिरलं जात आहे. अजून एक सिंगल, एक धाव या चेंडूवरती सापडते. या सिंगलच्या मदतीने आता स्कोरबोर्ड 7 वरती पोहोचलाय. सातच धावा धावफलकावरती आहेत. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. गोलंदाज सध्या सगळीला कल्पेश. या गोलंदाजाने आणि या कल्पेशचा अजून एक हा डॉट बॉल. या षटकामध्ये कल्पेश गोलंदाजी करत होता, मिळाला एक विकेट आणि इथून अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आणि 3 षटकांमध्ये खरं तर गोलंदाजी करत असताना बोर्ली टीमने फार चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी केली आहे. आणि अखेरीच आता इथून येणारे 12 बॉल मध्ये उरलेले इक्वेशन जर बघायला गेले तर आपण बघू शकतायत 63 धाबा. सोमनाथ आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल सोमनाथचा लेगस्टिक थोडीशी क्रॉस आहे. अतिरिक्त बॉल टाकलाय. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल एक्साच्या सोबतीनं. हा चेंडू आता जर पाहायला गेलं तर नक्कीच पुन्हा फेकावा लागेल गोलंदाजाला. आणि धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सोमनाथचा हा चेंडू डॉट येतोय. आज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर बोर्ली टीमची बॉलिंग सध्या सगळ्याला भरपूर डोळ्यात साठवण्यासारखी बघायला मिळते. हा चेंडू लेगस्टिकला थोडासा साईडनं सोडतोय. 1 रन्स धावफलकावरती पुन्हा एकदा बिल्डअप होतीये. 9 धावा धावफलकावरती बनतायत. 7 गड्यांच्या बोबदल्यामध्ये या मॅच मध्ये सध्या दहिसर टीमला बघाल. वेगवान बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटरला केलाय. 4 मुंड्याचे आणि लागतोय अजून एक विकेट. चला बॅट्समन लवकर जा.
न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये बॅटिंग करण्यासाठी सुभाष सध्या सगळ्याला एंटर झालेला आहे. गोलंदाज सोमनाथ देखील भरपूर सारा वेग वापरतो आपल्या गोलंदाजीमधून. समोर सध्या सगळ्याला भरपूर चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर मिडॉपचे पोहोचलेत. पिकअप अँड गाजर थ्रो तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मिळेल पुष्कळ लेवलचे एक सिंगल. स्कोरबोर्ड 10 वरती पोहोचले. आता 9 बॉल आणि 60 धावा. म्हणजे या मॅच मध्ये बोर्ली संघाचं वर्चस्व कायम स्वरूपामध्ये एकनिष्ठ रेखाडलं जाऊ शकते आहे. कारण सुरुवातीला फलंदाजी करत असताना एक मोठं फाईट देणारे टोटल त्याने रचले आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये येईल 8वा विकेट. बॅटिंग करत असताना दहिसर संघाची भरपूर उद्ध्वस्त ही खेळी बनली जाते आहे आणि 10 वरती लागला अजून एक धक्का. सॉरी 9 खेळाडू इथे गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना दहिसर टीमने. आणि आता येणारा हा लास्ट विकेट. शेवटचा विकेट शिल्लक राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. आता नक्कीच एखादा नवा विक्रम बघायला भेटेल का हे देखील आता सध्या सगळ्याला आपण बघू शकताय. वेगवान चेंडू मागे सरकलेत. मिस्टामिक स्ट्रोक खाडियास ऑल आउट टीम दहिसर. आणि या स्पर्धेमध्ये खर तर आज पुन्हा एकदा साहिल प्रतिष्ठान चषकाच्या पहिल्या रजनीमध्ये रचलाय अजून एक अहंकारी रेकॉर्ड. पहिलं खर तर ऑल आउटचं चित्र इथे गोलंदाजी करत